खरं तर हे सगळे माजी नगरसेवक राहिलेले आहे, चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत, परंतु त्यांना संधी नाकारण्यात आली आणि कुठेतरी त्यांना असं वाटलं की त्यांचं जे काम इतक्या वर्षाचं ज्या वॉर्डात त्यांनी उभं केलं काम ते कुठेतरी खंडित होईल आणि म्हणून त्यांनी अपक्ष फॉर्म भरलाय. कारण लोकांना पण असं वाटत होतं की त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे होतं भारतीय जनता पार्टीने, परंतु त्यांची काही वेगळे विषय झाले असतील किंवा त्यांना अजून कोणाला तरी द्यायचं असेल, परंतु त्यांनी सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आम्ही त्यांना पुरस्कृत म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत शिवसेना म्हणून. आणि त्यांचं काम चांगलं आहे मुळात म्हणजे, आणि लोकांची पण हीच मागणी आहे की यांनी हे निवडून येतील आणि यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे होती. परंतु ठीक आहे, आता जे झालं त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही, परंतु ते आमच्या पक्षात पण त्यांनी आज प्रवेश केलेला आहे. इकडे राजेशजी सराफ आहेत, राज दीक्षित आहेत आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे, रविभाऊ पण आहेत आणि त्यांना माननीय एकनाथजी शिंदे, बघा आज नगर विकास खातं हे शिंदे साहेबांकडे आहे आणि ही जी निवडणूक आहे शहराची स्वच्छता असेल, विविध जे काही या शहरामध्ये कामं आहेत हे नगरविकास खात्याच्या मार्फत जर का व्हायचे असतील तर शिवसेना हा अत्यंत महत्त्वाचा पक्ष या ठिकाणी झालेला आहे आणि त्यासाठी शिवसेनेला मतदान करावं असं मी इथल्या नागरिकांना देखील आव्हान करते आणि या सगळ्यांचं स्वागत करते. कारण हे सगळे नगरसेवक राहिलेले आहेत, चांगल्या मतांनी निवडून आले आहेत आणि पुन्हा लोकांनी त्यांना संधी द्यावी अशी मी जनतेला देखील आव्हान करते. आज शिवसेनेमध्ये प्रवेश करताना फार आनंद होत आहे आणि आम्ही या विचाराचे असल्यामुळे आनंदच होणार आहे. कारण आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून आमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम आहे आणि त्या सामाजिक क्षेत्रातून आम्ही समाजसेवा करावा म्हणून आम्ही, माझी आईसुद्धा नगरसेविका होती अंजनाबाई मारुतराव वाळे, मी सुद्धा 10 वर्ष नगरसेवक होतो, माझी पत्नीही नगरसेविका होती आणि वार्डामध्ये अनेक असे विकासात्मक कामं आम्ही केलेले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या वतीने विविध योजनेचा लाभ आदिवासी समाजातील असो किंवा वार्डातील नागरिकांना असो, विविध योजनेचा लाभ आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि सर्व वार्डातील लोकांचा प्रेम आम्हाला सतत मिळालेलं आहे आणि याही वर्षी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि वर्धा नगर परिषदचे अध्यक्षाचे उमेदवार आदरणीय रवीजी बालपांडे हे बहुमताने निवडून येतील आणि आम्ही सुद्धा आमच्या प्रभागातून निवडून येऊ अशी आम्हाला गॅरंटी आहे. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.